शेगावच्या बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कारवाई। मोठा औषध साठा जप्त। 2 दिवसांपूर्वी साखरा शिवारात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला मृत महिलेच्या पतीला अटक केली होती, मात्र महिलेच्या वडील, भाऊ आणि बहिणीने आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला। 3 महिन्यांपूर्वी शेगाव येथून डॉक्टर विश्वास यांच्या बोगस दवाखान्यात महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता। या प्रकरणात निर्णायक वळण मिळाले असून 3 महिन्यांपूर्वी शेगाव येथून डॉक्टर विश्वास यांच्या बोगस दवाखान्यात महिलेने गर्भपात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकरणात निर्णायक वळण मिळाले जेव्हा मृत महिलेने लिहिलेली चिठ्ठी कुटुंबियांच्या हाती लागली। याच आधारे तालुका आरोग्य अधिकारी पथक, महसूल पथक आणि शेगाव पोलीस पथकाने संयुक्तपणे डॉक्टर विश्वास यांच्या दवाखान्याची झडती घेतली। यावेळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत औषध साठा आढळून आला। या कारवाईनंतर वरोला आरोग्य पथकाने शेगाव पोलीस स्टेशन मध्ये संबंधित बोगस डॉक्टर विरुद्ध एफआयआर दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वरोरा भद्रावती प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट। तालुक्यामध्ये याच प्रकारे आणखी काही जे मुख्य डॉक्टर आहे यांचा सुरसुराट झाला आहे, जे अवैध प्रकारे अशा प्रकारे दवाखाना चालवत आहे, यावर आपली काय कारवाई असेल? यावर आमची जसं आम्हाला सूचना मिळते कुठं बोगस डॉक्टर आहे तर आमची टीम आहे ती त्या बोगस डॉक्टरकडे जाऊन धाड मारते। याच्या आधी सुद्धा आपण तालुक्यामध्ये 2 बोगस डॉक्टरवर धाड मारलेले आहे। खांबाड्यामध्ये डॉक्टर मंडल यांच्यावर सुद्धा धाड मारली होती आणि ते आता त्यांच्यावर पोलीस कारवाई आणि कोर्ट केस चालू आहे। त्यानंतर असे वेळोवेळी जे आपल्याला माहिती प्राप्त होतात त्या माहितीनुसार आपण त्यांच्यावर धाड मारत असतो। त्याची तक्रार होती आणि कशी कारवाई? हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही आज शेगाव इथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी आम्हाला माहीत झालं होतं, तर आम्ही डॉक्टर विश्वास यांच्याकडे धाड टाकली। ही धाड टाकताना आमची जे तालुकास्तरीय बोगस डॉक्टरची कमिटी आहे त्या कमिटीने ही धाड टाकली आहे। या कमिटीमध्ये मी डॉक्टर प्रतीक बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी, श्री लोखंडे, नायब तहसीलदार वरोरा, त्यासोबतच या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रिजवाना परवीन, श्री तुरारे आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरोरा, या टीमने मिळून ह्या डॉक्टर विश्वास यांच्या घरावर आणि दवाखान्यामध्ये धाड टाकली। या धाडीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात औषध साठा, तसेच सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आणि सलाईन, इंजेक्शन असा साठा आपल्याला प्राप्त झालेला आहे। साहेब, हा जो प्रकार आहे गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। जून 2025 मध्ये याबाबतचा अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत पाठवण्यात आला होता। एवढी दिरंगाई का करण्यात आली, म्हणजे का झाली? यामध्ये दिरंगाई करण्यात आली नाही। आम्ही वेळोवेळी बोगस डॉक्टर या कार्यक्षेत्रात काम करणारे यांच्या पाळतीत राहतो व आज याचाच एक प्रकार म्हणून या ठिकाणी धाड टाकण्यात आली आणि या धाडीमध्ये आपल्याला अनेक साठा सापडलेला आहे। याच्यापूर्वी आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा आपल्याला काही साठा सापडला नव्हता व कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती, परंतु आज त्यांना आपण रंगे हात पकडला आणि बराचसा आपल्याला औषधी साठा त्यांच्या घरातून प्राप्त झालेला आहे। काय गुन्हे दाखल होतील आणि याच्यातून त्याला अटक होणार आहे? आता सध्या एफआयआर नोंदवण्याची हे चालू आहे, प्रोसिजर चालू आहे आणि एफआयआर मध्ये जे काही कलम आहेत या संबंधित ते कलम लावून आपण त्याच्यावर पुढील कारवाई करू।